नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे माझ्या पाऊल खुणा. आज आपण आहोत माथेरानच्या कुशीत. आज आपण जातोय कड्यावरचा गणपती बघायला. तर माझ्यासोबत आहेत कौशल, मनोज आणि नीरव. तर घाटातून जातोय आपण आता आणि कॅमेरा सांभाळणार आहे कौशल आणि बघूया आपल्या मागे पुढे असणार आहे मनोज. तर बघूया कसा रस्ता आहे ते आणि पुढे गेल्यानंतर बाकीचा व्हिडिओ करू. तर चला पुढे चलो. तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार धनगरवाडा भीमापट्टी ग्रुप ग्रामपंचायत मानगाव त्याचं प्रवेशद्वार आहे. मस्तपैकी बनवलं एकदम. आज आहे रविवार असल्यामुळे माथेरान इथे भरपूर पर्यटक येतात. त्याच्यामुळे आपण ट्रॅफिक बघतोय, बऱ्यापैकी जाम असते आणि हे रस्ते घाट रस्ता आहे पूर्ण. नवीन ड्रायव्हर प्रायव्हेट गाड्या असतील तर त्यांना जमत नाही, त्यामुळे आपली पण थोडी तारंबळ उडते. तर आता आपण आहोत कड्यावरच्या गणपतीच्या वाटेवर. आपण इकडे आपल्या गाड्या पार्क केल्यात इथे आणि या बाजूने आपण असे जाणार आहोत कड्यावरच्या गणपतीला. तासभर आपला चालावं लागेल. कड्यावरचा गणपती बघू शकता आपण. संकल्पना राजाराम खडे यांची आहे आणि या गणपतीचं पेंटिंगचं काम आमचे सोपान खाडे आमच्या गावचे ते करत असतात. छान असा मोठा गणपती आहे. चला पुढे जाऊ. आपली मंडळी चालेत पुढे. पुढे जाऊ. समोर आपल्याला दिसतोय नेरळ. उल्हास नदी दिसते हॉर्स शू आकाराची. घाटामध्ये गाडी चालवायला मला मजा आली भरपूर. आपली मंडळी आहे. चला या. हिरवागार गवत आहे. थोड्या दिवसात हा गवत सुकून जाईल. नंतर भरपूर खाज लागते गवताची. उन्हाळ्यामध्ये पण येतो ना, तर हे बरं असतंय. माथेरान हा आमचा ऑक्सिजनचा स्रोत आहे. झाडं बऱ्यापैकी आहे तिथे, त्यामुळे आपल्याला आणि MIDC वगैरे काही नाही आहे नेरळ परिसरामध्ये कर्जत तालुक्यात. तर त्यामुळे हवामान चांगलं असतं इकडे आणि खास करून आपल्यासाठी काय मनोज, नेरळवाल्यांसाठी शुद्ध हवा एकदम. हे बघा ढगबीक एकदम. काल संध्याकाळी पाऊस पडला भरपूर आमच्या इकडे आणि सकाळी पण थोडंसं वातावरण गडूलच होतं, पण आता मस्त क्लिअर आहे एकदम. त्यामुळे आपल्याला निरभ्र आकाश पण दिसतोय. नैसर्गिक झऱ्यांचं पाणी आहे. मनोज बघ, थंड आहे का पाणी? पाण्यामध्ये सगळे पाय धुवून घ्या रे. एकदम थंड असेल ना? हा, झऱ्यांचंच पाणी आहे तो. भरपूर चिल्ड एकदम. कसं वाटतं तुम्हाला रे पाण्यामध्ये तुम्ही पाय धुतल्यानंतर? नीरव, तुला चांगलं वाटलं का? येत्या वेळी आंघोळी करू चल आपण. अशी हवा आहे, मस्त देखील फ्रेश वाटतं. आणि पुढे हे पाणी इथं बांधकाम त्याची रेल्वेची कामं चालू आहेत डागडुजीची. तर त्यांनी पाणी कसं घ्यायला लावलं बघा. धबधब्यांचं पाणी घेतात टाकीमध्ये आणि त्यांचे दोन्ही ड्रम भरलेले आहेत. हे पाऊस भरपूर झाला आणि त्याच्यामुळे एवढा हा डोंगराचा भाग असा भूस्खलन झालं. त्याच्यानंतर इथे रेल्वे पटरी वगैरे वाहून गेली होती. समोर बघतोय आपण त्यांची गाडी आलेली. इथं डागूचे काम चालू आहे. ही सिमेंट माल घेऊन आलेली गाडी आहे. तर इथे हा कॉन्क्रीट टाकला जाईल. त्यानंतर असे स्टेप बनवायला घेतल्यात त्यांनी, जेणेकरून माती वाहून जाणार नाही आणि रेल्वे पटरी पण पावसाळ्यामध्ये वाहून जाणार नाही.
आपल्याला दिसतं हा पेप किल्ला आहे. इथून कॉर्नर आहे ना, तिथून ते दरी आहे मोठी, मग दिसेल. भरपूर मोठी दरी आहे. आणि आपल्याला अजून इथून असं जायचं आहे पुढे. तू तिथं ते प्लॅटफॉर्म असेल. ही दरी बघतोय आपण मागे, भरपूर मोठी आहे. समोर मागे पेप किल्ला आणि ही दरी भरपूर मोठी आहे. इकडे आपल्याला असं जायचं आहे आणि टर्न दिसतो पूर्ण असं जाऊन एक माणूस चाललेला दिसतो तिकडे. तिकडे फिरायचं तसं तिथून पलीकडे जायचं डोंगराच्या मधून. इकडे ऊन पडलं आहे थोडासा समोरच्या डोंगरावर. इथे तो डोंगर पेप किल्ला, इथे माथेरानचा पॉईंट आहे. इथपर्यंत येतात समोरून पब्लिक आपल्याला वरून दिसते आलेले पर्यटक. आता इथून पलीकडून दिसेल ती, त्याच्या कंप्लीट खाली इथे आपण रेल्वे मार्ग आहे आणि इथून चाललो आहे. इथे सरळ जाऊन आपल्याला असं या बाजूने फिरून पलीकडे जायचं आहे. तरी मोठी आहे भरपूर, पाहू शकतो आपण. इथे पण पावसाळ्यामध्ये पाऊस यावर्षी भरपूर पडला आहे. त्यामुळे काय होतं, जास्त पाऊस पडल्यामुळे काय माती नरम होते आणि नरम झाली की भाग खचला जातो मातीचा. इथे पण दिसते आपल्याला. तिचं पहिलं आपण गोंदवण काढायचं माहिती आहे का रे तुला? हे घे रे फुलं काढून, ये दाखवतो तुला कसं ते पूर्ण काढ गुच्छा. तरी हे आम्ही शाळेत असताना हे असे घ्यायचो, याला गोंदवण म्हणायचो आम्ही गोंदवण. आणि ते इथे हातावर असं दाबून इथे उमटून यायचं. आता बघू मनोजच्या काढून आपण तर दाखवतो हातामध्ये मी. एकदम लाईट आलंय, जास्त उशीर दाबलं असतं आलं असतं. हे बघ इथेच दिसतंय का थोडंसं. आता आपण आहोत टर्नला आणि याच्या पुढचा भाग आहे तर आपण पनवेल भागामध्ये एंट्री करू. दाखवतो तुम्हाला मी. आता सध्या आपण आहोत नेरळ भागामध्ये डोंगराच्या, आणि इथून हा डोंगर क्रॉस करून गेलो आपण की आपण गेलो पनवेल भागात. ह्या बाजून चांगली पलीकडून हवा येते. चला पलीकडे आता. हा इथून मस्त दिसतो पॉईंट. आणि ह्या बाजूला इथून पलीकडे हे लागलं पलीकडे पनवेल फॉरेस्टचा एरिया. डोंगराला पूर्ण कट मारून रेल्वे केलेली आहे ही. हो बरोबर आहे. मनोज माहिती सांगतो आपल्याला ब्रिटिशांच्या वेळची. आणि थांबा जरा इकडे बघूया. आता आपण पनवेल भागामध्ये आहोत फॉरेस्टच्या. इथे वाडी आहे कुठली तरी, दोदानी असेल. मंदिर वगैरे दिसतो गावात. हा इथून पलीकडे समोरच दिसतो आपल्याला पेप किल्ला. तिकडे चंदेरी खंदेरी ते डोंगर आहेत. इकडे डोंगर आहेत ते चंदेरी खंदेरी. तिथे पण जायचं आपल्याला एक दिवस. आणि हा पेप किल्ला इथे पण आपण जाऊ, आणि या वेळेत नाही, नेक्स्ट टाइम जाऊ. तर मित्रांनो, इथे छत्रपतींच्या किल्ल्यांविषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. कारण आपण एकदा तिकडे फोटो काढले इथून हो. कारण तिथून दिसतो गणपती इथून. आता आपल्याला इथून उतरून जायचंय खाली असं पायऱ्यांच्या वरून असं. चला आता मी खाली उतरतो, नंतर हे उतरते. आणि निसरडा रस्त्याचा. खालूनच आहे रस्ता हा. इकडे तिकडे जायचंय ना पेप किल्ल्यावर. इकडे या खाली या.
घेतलंय. इथून हा रस्ता जातो ते किल्ल्याला, असं इथून जातो. हां, तर इथे एक सांगायचं राहून गेलं की इथे वर पूजा असते, त्यावेळी खांड्यातली मुलं आणतात जेवण बनवून, गाडीवर घेऊन येतात. मनोज कधी येत नाही त्यामुळे त्याला हे माहीतच नाही आहे. ते गाडीवर आणतात, टाकीमध्ये सर्व जेवण वगैरे भरून टाक्या भरून आणतात. तर आता आपण आलो गणपती बाप्पाच्या चरणाजवळ आलेलो आहोत. या रे, दर्शन घ्या. इथे आतमध्ये गणपती बाप्पाची छोटी मूर्ती आहे आणि ही आहे भली मोठी दगडामध्ये असलेली मूर्ती. जवळ 4 फुटाच्या वर हाईट आहे ना मनोज? चरणाची रे, खालून 5 फूटपर्यंत असेल ना. हा उंदीर मामा भरपूर मोठा आहे. तून हा परिसर आपल्याला इकडे असा दिसतो, दऱ्याच आहेत हे बघा. पावसाळ्यामध्ये तर पाऊस असतो आणि ही लादी चिकट झालेली असते भरपूर, भीती वाटते भरपूर यायला, वारा पण असतो. पावसाळ्यात तिथे येतो मी. आपण नंतर जाणार आहोत इथे पटरीमध्ये ते वर, इथून गणपती बाप्पाचं चांगलं दिसतंय दर्शन, पूर्ण दिसतो म्हणजे गणपती बाप्पा इथे इथे. त्या डॅममध्ये जुना डॅम आहे भरपूर, करण अर्जुन पिक्चरची शूटिंग झालेली आहे तिथे, सलमान खान शाहरुख खानचा थोडासा एक सीन झालेला आहे तिथे शूट. आहे डोंगरामध्ये झाडं आहेत औदुंबराची. ही गणपती गडाची मागची बाजू आहे, त्याला केबलनी बांधून ठेवलेलं आहे, रोपनी टेन्शन दिलं दगडांना. काही दगडं सरकत आलेली आहेत, इथे केबल आणि इकडे रोपनी दगडं बांधून ठेवलेलं आहे दगडाला. रान केली आहे इथे. त्याबद्दल बघावा विषय राजाराम खडे यांची संकल्पना आहे ही गणपतीची. तर मंडळी, पाऊस चालू झाला इकडे आणि गणपती बाप्पाचं दर्शन झालं आमचं चरणाशी. आणि इथे आपण बघतोय काही मिनी ट्रेनचं काम चालू आहे, रेल्वेचे कर्मचारी दिसतात इथे. पाऊस जोरदार आहे आणि कौशलचं ना नीरवचं चाललं आहे हे उद्योग इथे आपण बघतोय. काय करता रे मनोज, हात काढ तुझा. हे बघा लहान मुलांचं काम चालू दे हे असे. तरी पण घेतली नाही आणि काही रेनकोट पिशवी वगैरे काहीच नाही आणली, मोबाईलला पॉकेटला काहीच नाही आणली. आणि अचानक इथे पाऊस आला त्यामुळे काही शूट पण करता येत नाही. आणि इथे आम्ही आसरा घेतला आहे, एक रेल्वेने बांधलेलीच एक त्यांच्यासाठी ट्रॅकच्या बाजूला एक बांधली झोपडी, तिथे थांबलो आम्ही बसायला. तिथे लोखंडी स्लीपर आहे, लिकेज होते ती थोडी बरी आहे माझ्यापेक्षा. बघा कसं काम चालू आहे. पाऊस पडून गेला आहे आणि निरभ्र आकाश बघतो आपण. आता आपण रेल्वे पटरीच्या वरच्या बाजूला आलो आहे, म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या समोर. या बाजूने आपल्याला मूर्ती पूर्ण दिसते. पहिला आपण सुरुवातीला चरणाशी गेलो होतो, इथे गेलो होतो चरणाशी. इथून पूर्ण मूर्ती दिसत नव्हती आपल्याला. मूर्ती पूर्ण बघायची असेल तर इकडे वर यावं लागतं. राजा कड्यावरचा गणपती बाप्पाचं. पेंटिंग आपले सोपान झाड आहेत आपल्या गावचे, त्यांनी गेलेले आहेत गणपती बाप्पाचं. तर मंडळी, आपलं झालेलं आहे गणपती बाप्पाचं दर्शन आणि आता आपण लागतोय परतीच्या प्रवासाला. तर ऊन पण पडलं मस्तपैकी, पाऊस येऊन गेलाय, ऊन पडलंय. ते ढग खूप छान दिसतात पुढे इकडे रांगेत असे. आपण निघूया परतीच्या प्रवासाला. हे बघा ढग आपल्याच इकडे येतात, आता हे समोर दिसतात. हे इथून पहिला नेरळ दिसत होता, वारा सुटला बघ, हे हवेमध्ये आले बघ इकडे ढग. पाखरांचा आवाज आहे इकडे, ते पाखरा
हे बघा ढग आलेत आता आपल्या तिकडे. तर मंडळी, कड्यावरच्या गणपती बाप्पाचं आजचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा. आणि तुम्हाला आमचे दुसरे व्हिडिओ पण बघायचे तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला ऑन ठेवा. बाय बाय. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.